एकनाथ शिंदे हे अमित शहा यांना भेटले आहेत आणि फडणवीस आणि भाजप यांच्या संदर्भात तक्रारी केलेल्या आहेत। सोबतच अमित शहा मराठी माणूस एकजूट होत असताना आम्हाला पाहायला दिसत आहे आणि त्यामुळे मला मुख्यमंत्री करा असं एकनाथ शिंदे यांनी अमित शहांना सांगितलं आणि अमित शहा त्यांना म्हणाले की मुख्यमंत्री हा भाजपचाच असेल, तुम्ही आमच्या पक्षामध्ये। माननीय संजय राऊत साहेब हे अंतर्ज्ञानी आहेत, आज मला कळलं। आणि जे बाकीच्या कोणाला कळत नाही ते त्यांना कळतं, अशा पद्धतीनं त्यांनी आजचं हे स्टेटमेंट केलेलं आहे। मी सकाळी देखील सांगितले की माननीय एकनाथ शिंदे साहेब अमित शहा साहेबांना जर भेटले असतील तर यांच्या पोटात दुखण्याचं काहीच कारण नाही। त्यांच्या पोटदुखीवरचा उपाय आपला दवाखाना माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी काढलेला आहे, हे देखील मी सकाळी सांगितलं। पण एक महत्वाची गोष्ट आहे की एखादा फेक नरेटिव्ह सेट कसा करायचा हे या सगळ्या मंडळींना अचूक कळलेलं आहे। मुद्दा आहे की अमित शहा साहेबांना भेटायचा, मुद्दा आहे नरेंद्र मोदी साहेबांना भेटायचा आणि त्यांना जर एकनाथ शिंदे साहेब भेटले असतील तर त्याच्यामध्ये कुठं वावगं आहे असं मला वाटत नाही। दुसरी महत्वाची गोष्ट की ज्या पद्धतीनं मुख्यमंत्री पदासाठी एकनाथ शिंदे साहेब भेटले हे सांगण्याचा काही केविलवाणा प्रयत्न काही लोक जे करतायत त्यांना हे देखील मला सांगायचं आहे की पहिलं मुख्यमंत्री व्हायला कुवत देखील असावी लागते, धमक देखील असावी लागते, नुसतं बोलून काय होत नाही। त्याच्यामुळे मुख्यमंत्री पदासाठी एकनाथ शिंदे साहेब अमित शहा साहेबांना भेटले अशा पद्धतीची लोक जी बोंबाबोंब करतायत त्याच्यामध्ये काहीही तथ्य नाही। मुद्दा असा आहे की दिल्लीला गेल्यानंतर महाराष्ट्राच्या विकासाच्या संदर्भात देखील चर्चा झालेली आहे आणि महत्वाचा मुद्दा असा आहे या सगळ्या ह्याच्यामध्ये गेली 3 वर्ष माननीय एकनाथ शिंदे साहेबांना टार्गेट करून त्यांची बदनामी करण्याचा डाव काही लोकांनी जो आखलेला आहे त्याच्यातलाच हा एक भाग आहे। आणि सुरुवातीला सांगितलं, सकाळी देखील मी सांगितलं की माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी जो उठाव केला त्याच्यातनं जी जखम झाली ती विधानसभेच्या निवडणुकीच्या निमित्ताने त्यांची जखम वाढली। आणि ती कशामुळे वाढली तर महाराष्ट्रातल्या जनतेने एकनाथ शिंदे साहेबांचं नेतृत्व सर्वमान्य केलं। वंदनीय बाळासाहेबांचा विचार नेणार पुढे घेऊन जाणारं नेतृत्व हे एकनाथ शिंदे साहेबांचं आहे, शिक्कामोर्तब झालं। म्हणूनच 80 पैकी 60 जागा आमच्या जिंकलेल्या आहेत आणि त्याचा पोटसूळ त्याची पोटदुखी ही सगळ्यांनाच आहे आणि त्याच्यातनं शिंदे साहेबांना बदनाम करण्याचा केविलवाडा प्रयत्न। आमच्या आमदारांना कुठेतरी नोटीस पाठवल्या जात आहेत आणि त्यामुळेच एकनाथ शिंदे हे भेटले असं हे अमित शहांना ते सांगतात। काय ते मिलिंद नार्वेकर साहेबांबरोबर कुठच्या पत्रकारांना जायचं कोणी नाही जायचं या पत्रकारांचा लोकशाहीतला एक भाग आहे। आता मिलिंद नार्वेकर पत्रकारांना घेऊन जर विधान परिषदेमध्ये गेले असतील ते मात्र मी बघेन, पण सध्या तर कुठे गेलेत मला माहित नाही। सर काल एकनाथ शिंदे दिल्लीला गेले होते, 2 दिवसांचा दिल्ली दौरा होता, त्यामुळे हे सगळं लपून का झालं, माध्यमांवरती या बातम्या आल्या नाही आणि आल्या तरी मग त्या खूप दाबल्या गेल्या। असं काही बंधन नसतं की प्रत्येक गोष्ट वैयक्तिक काम करताना माध्यमांना सांगितलंच पाहिजे। विरोधक टीका करत होतो, विरोधक टीका हे अजून 25 वर्ष करणार आहेत आणि माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी दाखवून दिले त्यांच्या टीकेनं त्यांना काही फरक पडत नाही। ते हत्तीसारखे चालत असतात, मुंकणारे मुंकत असतात। नाही पण राऊत असं म्हणत आहे की एकनाथ शिंदे यांच्या आमदारांना नोटीस पाठवून त्रास दिला जात असल्याचं हे सांगत आहेत अमित शहांना आणि अशा प्रकारे एकूणच कुठेतरी अंतर्गत कुरघोडी। माझी आपल्याला विनंती आहे कधीतरी या प्रश्नाच्या पलीकडचा पण प्रश्न विचारा। ते सकाळी काय बोलले म्हणून तुमचं म्हणणं काय, ते सकाळी असं बोलले म्हणून तुमचं म्हणणं काय, सकाळी त्यांना पोटसूळ उठला म्हणून तुमचं म्हणणं काय, सकाळी ते यांच्यावर नाराज झाले म्हणून तुमचं म्हणणं काय, ते नाना पटोलेंवर चिडले म्हणून तुमचं म्हणणं काय, गरज संपल्यानंतर आता काँग्रेस नको म्हणून सांगितलं म्हणून तुमचं म्हणणं काय। मला असं वाटतं की गिरणी कामगारांच्या प्रश्नावर तुम्ही मला प्रश्न विचारा। गिरणी कामगारांना जो ऐतिहासिक निर्णय घेऊन आम्ही घरं देतोय ते त्यांच्या दृष्टिक्षेपात तरी आहे का? काही लोकांनी तिथे जाऊन भाषण केलं, मी असतो तर गिरणी कामगारांची घरं 3 वर्षात 1 लाख दिली असती। अरे काय अर्थ आहे त्याला? कोण काय जादूगार आहे का? तुफान पिक्चर आहे का? गाडी फिरवलीने 3 लाख घरं झाली। त्याच्यामुळं कृपा करून माझी आपल्याला सगळ्यांना विनंती अशी आहे की एक पत्रकार परिषद झाल्यानंतर त्याच्यावरचेच प्रश्न विचारण्यापेक्षा महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीच्या निमित्तानं केलेली जी विधानसभेतली कामगिरी आहे, महाराष्ट्राला कशा पद्धतीने आम्ही पुढे घेऊन जातोय, महाराष्ट्राच्या मराठी माणसासाठी आम्ही या विधानसभेमध्ये काय केलं, आम्ही ज्यावेळी एव्हीजीसी पॉलिसी आणली गेमिंगमध्ये कॉमिक्समध्ये त्याच्यामध्ये देखील मराठी माणसाला स्थान ठेवलं, मराठी माणसाच्या स्टुडिओला अनुदान देण्याचा आम्ही निर्णय घेतला, याच्यावर आपण जर चर्चा केली तर मला असं वाटतं की महाराष्ट्राच्या दृष्टीनं विधायक चर्चा आहे। यांच्या पत्रकार परिषदेवर बोलणं
आणि चर्चा करणं आणि ह्यांना उत्तर देणं म्हणजे हा नुसता टाइमपास आहे आणि आमचा वेळ फुकट गेल्यासारखा आहे. विधान परिषदेमध्ये काल एक लक्षवेधी मांडली गेली होती सिडकोच्या घरासंदर्भात. त्याच्या किमती कमी व्हाव्या अशी मागणी झाली आहे. सिडकोने आवाच्या सव्वा भाव लावलेला आहे. काही अशा त्यांच्या त्रुटी आहेत सिडकोच्या, त्यामुळे तुम्ही बैठक लवकरात लवकर लावू. आणि तुमचं मनापासून अभिनंदन. सिडकोच्या बाबतीतला प्रश्न तुम्ही विचारला त्याचं मी उत्तर देतो की सिडकोचे भाव हे बाजारभावाच्या किमतीपेक्षा कमी असले पाहिजेत ही ती भूमिका होती आणि त्याच्यामुळं माननीय उपमुख्यमंत्री नगरविकास मंत्री त्याच्या संदर्भात बैठक घेणार आहेत. पण अजून एक झाली लक्षवेधी, ती कदाचित तुमच्या पाहण्यात आली नसेल, ती म्हणजे मिठी नदीचा गाळ. आता मिठी नदीच्या गाळावर मात करण्यासाठी सकाळची पत्रकार परिषद आहे. मिठी नदीमध्ये काय झालं हे मी मांडलं नाही, हे महाविकास आघाडीचे आमदार भाई जगताप साहेबांनी मांडलं. काय मांडलं की गाळाचे डंपर फोटोमध्ये दाखवले गेले, मध्ये गाळ नव्हता. 2012ला डम्पिंग ग्राउंडमध्ये गाळ टाकायचा होता, तो नियम चेंज करण्यात आला. डायरेक्ट स्वतंत्र जागांमध्ये गाळ टाकण्याच्या दृष्टीनं निर्णय झाला. आणि केतन कदम जो मास्टर माइंड आहे, जो जेलमध्ये आहे, त्याला मॅजेस्टिक कस्टडी आहे, त्याचा पार्टनर कोण आहे हा प्रश्न देखील विधान परिषदेमध्ये आला होता. कदाचित त्याला चालना अजून मिळू नये म्हणून ही पत्रकार परिषद होती. त्याचं नाव सँटेनो मोरिया असं आहे. आता सँटेनो मोरिया कोण आहे हे आपण शोधा. सँटेनो मोरिया काय करत होता हे आपण शोधा. केतन कदम आजही मॅजेस्टिक कस्टडीमधनं बाहेर कसे निरोप पाठवतोय हे आपण शोधा. मिठी नदीचा 16 लाख मेट्रिक टन जो काढलेला गाळ आहे तो मुंबईत प्रसाद लाडनी चांगलं सांगितलं की हे जर अजून समुद्रात टाकलं असतं तर अजून एक मुंबईचं बेट तयार झालं असतं. तो गाळ दिसत नाही, तो कुठे गेलाय तो शोधा.